दादा, अरे 7 दिवसावर आले लग्न, सगळी तयारी झाली, पण फर्निचरचं काय? गृहवस्तू भांडार 10 ठिकाणी फिरण्यापेक्षा आपल्याला हव्या असलेल्या वस्तूंच्या हजारो व्हरायटीज एकाच ठिकाणी पाहायला मिळतात, फक्त गृहवस्तू भांडार मध्ये. गणपती बाप्पा मोरया, मंगळमूर्ती मोरया, ईशान कोणाची. गणेशोत्सवाला अजून बराच कालावधी बाकी आहे. त्या अगोदरच संगमनेरच्या शिरपेचामध्ये मानाचा तुरा खोवणारी अभिमानास्पद घटना घडली आहे. विद्यानगर येथील हिंदू तरुण मित्रमंडळानं यंदा लालबागच्या राजाची महाराष्ट्रातील पहिली गणेश मूर्ती आपल्या मंडळासाठी तयार करून घेण्याचा बहुमान मिळवलाय. काल ही भव्य मूर्ती मुंबईतील लालबाग परळीतून मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात संगमनेरच्या दिशेनं रवाना झाली. या ऐतिहासिक क्षणामुळे संगमनेरच्या गणेश भक्तांमध्ये उत्साहाचं वातावरण निर्माण झालंय. मुंबईतील सुप्रसिद्ध शिवाई आर्ट्स या संस्थेनं यंदाची लालबागच्या राजाची पहिली मूर्ती सर्वप्रथम संगमनेरच्या हिंदू तरुण मित्रमंडळासाठी साकारली आहे. संगमनेरमधून सुमारे 40 तरुणांसह अनेक गणेश भक्त ही मूर्ती आणण्यासाठी मुंबईला गेले होते. लालबाग परिसरामध्ये संगमनेरच्या या मंडळाचा विशेष सन्मान केला गेला आणि ही बाब संगमनेरसाठी अभिमानाची ठरली आहे. या संपूर्ण उपक्रमासाठी आमदार अमोल खताळ यांचं मोलाचं सहकार्य मिळालं. त्यांच्या प्रयत्नामुळे संगमनेरला हा ऐतिहासिक मान मिळाल्याची भावना मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे. काल आपल्या संगमनेरचं नाव संगमनेरमध्ये न गाजता मुंबईमध्ये वाजलं. हे पण महाराष्ट्रातलं सर्वात प्रथम आगमन हे संगमनेरचं झालं आणि पहिले या मंडळाचं नाव होतं विघ्नहर्ता हिंदू तरुण मित्र मंडळ. आज हे विघ्नहर्ता हिंदू तरुण मित्र मंडळ न राहता संगमनेरचं विघ्नहर्ता म्हणून मुंबईत सुप्रसिद्ध झाला. काल मुंबईमध्ये तुम्ही बघितलं असेल, रेकॉर्ड ब्रेक पब्लिक झाली. आम्हाला मुंबईकरांनी इतका प्रतिसाद दिला की आज संगमनेरमध्ये आजपर्यंत तालुक्यात आणि जिल्ह्यात आणि महाराष्ट्रात एवढ्या लांब कुणीच ही बॅलन्सिंग मूर्ती आणली नाही. तो उपक्रम आम्ही करून दाखवलाय. बॅलन्सिंग मूर्ती 2 पायावर उभी, एका पण पायावर उभी नाही होती. तुम्ही बघितलं तर एका पण पायावर उभी नाही. ती आणणं म्हणजे सोपी गोष्ट नाही. सगळ्याला वाटायचं ती मूर्ती फक्त तिला सपोर्ट काहीच नाही, फक्त ती उभी आहे आणि ते प्रेमापोटी फक्त ती. आता एवढ्या लांब आम्हाला 25 तास लागले यायला पावसाचं. पोरं सगळे पावसाळे तरी त्या मूर्तीला काहीच झालं नाही, पुढे डाग पण नाही लागलाय. म्हणजे सांगायची गोष्ट एवढी का संगमनेरचं आज नाव सगळ्या महाराष्ट्रात गाजवायलं. आपल्या पेजला संगमनेरच्या विघ्नहर्ता 2 ते 3 मिलियन व्ह्यूज गेले आहे काल. आणि अमोल भाऊंनी सुद्धा काल आम्हाला तिथं म्हणजे खूप प्रतिसाद दिला. ते म्हणे पुढं काय झालं तर मला एक फोन करायचा, मी आहे तिथं. म्हणजे आम्ही तिथं कुठेच घाबरलो नाही. आम्हाला राहायची सोय सुद्धा भाऊंनी केली, त्याच्यामुळे आम्हाला राहायची सोय सुद्धा काही पुढे जायची गरज पडली नाही. म्हणजे याबद्दल भाऊचा मी आभार मानतो. विघ्नहर्ता मित्र मंडळाच्या वतीने काल मुंबई येथे श्री गणेशाच्या जे आपल्याकडे आज संगमनेरमध्ये श्री गणेशाचं आगमन झालंय, काल आपले सर्व सहकारी टीम तिथं गेली होती आणि मोठ्या उत्साहामध्ये तिथं स्वागत करून मला बरेच फोन सुद्धा आले. एवढा चांगला उपक्रम आपल्या मुलांनी घेतला आणि महाराष्ट्रातील मला वाटतं एक आगळं वेगळं आणि पहिलं आगमन राजाचं आज आपल्या संगमनेरमध्ये झालंय. त्यामुळे या सगळ्या विघ्नहर्ता मित्रमंडळाचं मी सर्व सदस्यांचं अभिनंदन करतो आणि त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो. कारण हे एक ऐतिहासिक असा धाडस या मुलांनी केलं होतं आणि त्या धाडसामध्ये ते निश्चित चांगल्या पद्धतीने यशस्वी झाले. त्यामुळे गणपती बाप्पाच्या आगमनाच्या दिवशी आता आपल्या संगमनेरमध्ये तर आलं, निश्चितच आता विघ्नहर्ता संगमनेरचे सगळे विघ्नहर्ता गणपती बाप्पा दूर करतील. चांगला आपला पाऊस होईल आणि त्यांनी सांगितलं त्याचा अनुभव का कालपासून जसं आम्ही येतोय जिथे जिथे आम्ही आलो तिथं पाऊस थांबत नंतर पाऊस होत गेला. हीच आपली ख्याती गणपती बाप्पाची आहे. त्यामुळे सर्वांना मी पुन्हा खूप खूप शुभेच्छा देतो आणि आभार मानतो. या उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी मंडळाचे अध्यक्ष साहिल करपे, अक्षय दुर्गुडे यांच्यासह श्लोक बिलाडे, नमन कानकाटे, विशाल जोशी, समर्थ कटारिया, ओम दिनकर, प्रणव हिरे, व्यंकटेश दाभाडे, ओंकार राऊत, अर्जुन हॅकर, आकाश रायचूर, पियुष रावल आणि मंडळातील सर्व कार्यकर्त्यांनी विशेष परिश्रम घेतले. सुमारे 3.5 ते 4.5 लाख रुपये खर्चून तयार केलेली ही मूर्ती ट्रॉलीसह 17 फूट उंच असून तिचं सौंदर्य अक्षरशः डोळ्यांचं पारणं फेडणार आहे. या गणरायाच्या अंगावर शुद्ध 2 ग्रॅम सोन्याचे दागिने, आकर्षक मुकुट, कर्णभूषणे आणि विविध अलंकार परिधान करण्यात आलेत.
तर सर्व भुजांमध्ये विविध शस्त्रे असून सर्वात मोठं वैशिष्ट्य म्हणजे गणरायाचे दोनही पाय हवेत असल्याचा भास निर्माण करणारी अद्वितीय कलाकृती या मूर्तीत साकारली गेली आहे आणि त्यामुळे ही मूर्ती पाहणाऱ्या प्रत्येकाच्या नजरा तिच्यावर खिळून राहत आहेत. सुखदेव गाडेकर, सी न्यूज मराठी, संगमनेर. सुनबाई, आजही चहा काल सारखाच बनव. अगं, कोणती नवीन चहापत्ती आणली आहेस का? काय ग, कालच्या चहाचं रहस्य काय आहे? प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध. चहापत्ती तीच, फक्त दूध नवीन. तुम्ही फक्त दूध बदला. राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा.